आता आम्ही आलेलो आहोत कोकणगावच्या शेतात. बघा आता किती रखरखीत ऊन आहे. शेवग्याचे झाडं तर खूप दिवसातून पाहिलेत. सर्व शेंगा आता वाळून गेलेल्या आहेत, कोणी काढल्या पण नाही. खूप ऊन लागते. आता सध्या थोड्या वेळ लिंबोणीला पाणी देणार आहोत, कारण 2 वाजता लाईट येणार आहे. झाडं पण जरा सुकलेले दिसत आहेत आता सध्या. छोटे छोटे लिंब आलेले आहेत, त्याला पाण्याची खूप गरज आहे आणि लाईटचा पण खूप प्रॉब्लेम असतो सारखा. हे बघा किती लिंब आलेले आहेत. बघा या शेवग्याला किती शेंगा आलेल्या आहेत. आज भाजीसाठी घेऊन जाणार आहे. एवढ्या शेंगा काय काढणं शक्य नाही. नंतर इकडचे 4 आंबे आहेत, ते केशर आहेत. यावर्षी थोडा माल कमीच लागलेला आहे, कारण ढगाळ वातावरण, वादळ यामुळे बराच मोहर यावर्षी गळून गेला होता. तरी बऱ्यापैकी आहेत आंबे. विकत घेऊन खाण्यापेक्षा घरचे आंबे खाल्लं खूप चांगलं असतं. ते चांगल्यापैकी पिकवलेले असतात. आपण त्याला कार्पेट वगैरे काही वापरत नाहीत. अगदी मस्तपैकी गव्हाच्या ह्याच्यामध्ये किंवा गवतामध्ये पिकवले जातात. छान आहेत कैऱ्या. आम्ही आता आंबे झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला कळवू. या सर्वजण मग आंबे खाण्यासाठी आमच्याकडं. आम्ही दरवर्षी पाहुण्यांना बोलवतो, पण काही येत नाहीत, कारण पाहुण्यांना परवडत नाही येणं जाणं खास. पण यावर्षी यावं अशी आमची अपेक्षा आहे. आपल्या शेतातला माल आहे की नाही. बघा त्यांची चांगल्यापैकी सर निगा पण राखतात. त्याला ठिबकनी पाणी दिलं जातं. मोहर गळू नये म्हणून एक फवारणी पण केली होती. हा बघा आंबा किती पिवळा झालेला आहे. आता मी हा काय करणार आहे, तोडून घेणार आहे. अगदी पिवळा झालेला आंबा आहे. पा आधुनिक शेतकरी खुर्ची, मोबाईल आणि काय म्हणतात तर दारे धरतोय. हे पा आता लिंबोणीला पाणी द्यायचं काम चाललेलं आहे. हाय म्हणा, हाय म्हणा. थकलेत दारे देऊन. कसे बसलेत ऐकत बघा. तुम्ही म्हणता ना सरांना दाखवत नाहीत ब्लॉगमध्ये, आज दाखवले बघा. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. ओके बाय, धन्यवाद, टेक केअर.